मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आहे अक्षय नागवेकर। तर आज आपण आलो आहोत सीवूड नेक्ससला आलो आहे आम्ही आणि हे सीवूड स्टेशनच्या वरतीच हा मॉल आहे। तिथे आम्ही स्नो वर्ल्डमध्ये जाणार आहोत। आम्ही दोघांनी तिकीट काढले स्नो वर्ल्डचे। 600 पर पर्सन आहे, लहान मुलगा असू दे किंवा अडल्ट चिल्ड्रन दोघांसाठी 600 रुपये पर पर्सन आहे। तर जाऊया, आपला 4:30चा शो आहे, तर एंट्री करूया आपण आता आतमध्ये। आणि बघा स्नो वर्ल्ड दाखवतो तुम्हाला मी। तर आहे स्नो वर्ल्ड। आणि राईट साईडला तिकीट बुकिंग आहे आणि तिकीट बघा आपले स्नो वर्ल्ड 600 रुपीज पर पर्सन। चलो स्नो वर्ल्ड। इथे एंट्री आहे आणि -10 डिग्री टेम्परेचर आहे ना स्नेल आतमध्ये। -10 डिग्री सेल्सिअस बघूया, खूप धमाल येणार आहे। करूया एंट्री। तिकडे सगळे थंडीपासून संरक्षणासाठी सगळे जॅकेट वगैरे यूज करतात। इकडे सॉक्स काउंटर आहे। जर तुमच्याकडे तुमचे सॉक्स अवेलेबल नसतील तर तुम्ही तिकडून बाय करू शकता। ओके, आम्ही ऑलरेडी सॉक्स घातले। सॉक्स जर नसतील तर तुम्ही तिथून सॉक्स सुद्धा घेऊ शकता। थँक्यू। थँक्यू। तिकडून पुढून सगळे गेअरअप होत आहेत। काय काय दिलं स्नेल आपल्याला? जॅकेट दिलं, बूट्स दिले आणि ग्लव्स दिले। तर आपण ते घालून घेऊया। 3 गोष्टी आहेत आपल्याला। तर मी पण फटाफट गेअरअप होतो आणि जाऊया आतमध्ये। शूज आहेत ते आपण ह्या रॅकमध्ये ठेवून जायचं। ओके, एक शूज बघा केवढा मोठा आहे। उचलेल ना पायमध्ये पूर्ण पाय गेला शूज मध्ये। तर फायनली आम्ही रेडी झालोय, जातो आतमध्ये। 45 मिनिटाचा सीझन आहे। 45 मिनिटामध्ये आपण कुठे आतमध्ये धमाल करू शकतो। इकडून एंट्री आहे। थंड थंड वाटतं रे एकदम। तर मस्त थंडीचा फील घेत आम्ही आतमध्ये आलोय आणि ही बघ अशी असतं, हिला आताच कुडकुडी भरले वाटतं। तर आतमध्ये येतच तुम्हाला बघायला मिळेल सगळे फोटो काढतात आणि खूप मोठा एरिया आहे स्नो पार्कचा। आणि राईट साईडला बघा, हिला त्या 2 फुगे दिसत समोर, आता आतमध्ये गेले खेळायला। इकडे तिकडे बघून स्नेला आता चेक करते नक्की बर्फच आहे का। तर स्नो पार्कचा 360 व्ह्यू बघा। इकडे 2 समोर आपल्याला स्लाईड दिसतात, त्यासुद्धा आम्ही करणार आहोत आणि आम्ही बरोबर ब्रिजच्या खाली उभे आहोत। तर पहिलीच राईड करतोय आम्ही। असं याला रशी बांधलेली आहे आणि खेचत खेचत म्हणजे स्नेहला पण खूप मजा येते। माझी टर्न झाली आहे।
आता आहे अक्षयची टर्न. ज्या स्पीडने ह्याने मला फिरवलं ना त्याच्या डबल स्पीडने आता मी ह्याला सगळीकडे फिरवणार आहे. आंबा धरायला बसू दे. जरा जास्तच वजन. कसा घरा कशी बशी एक राऊंड मारून आणली ह्याला, पण हा काय उठतच नाहीये. सो आता राऊंड मारून झाल्यानंतर आम्ही आलोय पेंग्विन फॅमिली जवळ, असंच डान्स करायला आणि एकमेकांवर बर्फ उडवायला. ए थांब थांब, मला पण घेऊ दे. अरे कुठून घेऊ? अरे ये लवकर बर्फ घेऊन. चला 1 2 3. अरे हा तर पुसका बर्फ होता. थांबा आता करूया आक्रमण. थांब थांब, आता तू मला मारलेस ना. थांब, हा घे आता घे. हा कसा वाटला आता? सो आता इकडे शायनिंग मारून झाल्यानंतर अक्षय आलाय आईस स्केटिंग करायला. इकडे स्नो वर्ल्डचे जे स्टाफ आहेत ते इन्स्ट्रक्शन्स देत आहेत की कसं काय करायचं आहे. एकदम लक्ष देऊन ऐकतोय, जसं काय ह्याला जमणारच आहे. बघूया पुढे काय करतोय. सो आता अक्षयने केलेत शूज चेंज. एवढं धारदार शस्त्र पायात घालून आता अक्षय करणार आहे आईस स्केटिंग. अरे वा, उभा तर राहिलाय. ह्याला आईस स्केटिंग करताना बघून मला एकच गाणं आठवतंय, बाबू उभा राहिला आम्ही नाही पाहिला. आणि अशा प्रकारे छान जागेवरच स्केटिंग करून दमलाय तो. हँड्स अप स्टॅच्यू. तो मागे बघा कसा मस्त करतोय ना. अक्षयने त्याच्याकडनंच इन्स्पिरेशन घेऊन 2 पावलं चाललेत. खरं तर खूप डिफिकल्ट आहे हे, पण त्यांनी हिम्मत करून आतमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यातच मला खूप आनंद झाला, कारण मी तर ते पण नाही केलं. आणि इकडे तुम्हाला समोर दिसत असेल आता सगळे स्नोफॉलचा आनंद घेत आहेत. स्नोफॉल स्टार्ट केलं आहे. हा मध्ये मध्ये स्नोफॉल येत असतो 45 मिनिटाच्या आपल्या टायमिंगमध्ये, आणि खूप सुंदर दृश्य आहे समोरचं. तर माझा पेंग्विन चालला एका खोपट्यामध्ये. मस्त फोटो इथे काढू शकता बसून आपण उभ्याने. आणि नेहमीप्रमाणे आम्ही चालू केले आमचा डान्स. जबरदस्ती डान्ससाठी मिळाली टपली. आता ह्याला घाबरूया. सो इकडे टाइमपास करून आम्ही आता जातोय परत बाहेर. बाहेर सगळे मजा करतायत. चला तर आपण पण जाऊया राईड करायला. पहिला टर्न आहे अक्षयचा. आता त्या ट्यूबमधनं तो खाली येईल. बघा कसा हसत बाहेर येतोय. एकदम झक्कास राईड होती वाटतं. आता मस्ती करून झाल्यानंतर आम्ही चाललोय ब्रिजवर. लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन म्हणायला.
आल्यावर अक्षयला अचानक रिअलाइज झालं, अरे ती पण राईड चालू झाली, थांब मी पटकन जाऊन येतो. असं म्हणत म्हणत तो पलीकडे पोचला सुद्धा आणि आता बघूया तो राईड कशी करतोय. तर मी आत्ताच राईड करून आलो होतो आणि कुठेही नाचायची संधी न सोडणारी माझी बायको पुन्हा एकदा ब्रिजवर नाचायला लागली. मग काय, मला पण नाचावंच लागलं. चला सगळेच नाचूया आपण. पण खरं सांगू का, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्येच भरपूर आनंद आहे. कारण आम्ही दोघंच वर नाचत होतो आणि पूर्ण स्नोपार्क आम्हाला खालून बघत होतं. तर तुम्ही पण नक्की या आणि असे आनंदाचे क्षण अनुभवा. आपला टाइम संपलाय आता जातोय बाहेर. फायनली म्हणजे बाहेर आलोय. -10 डिग्री टेम्परेचर होतं आणि एवढे थंडी लागत होती ना, नाकाला शेंबूड पण जाम झाला माझ्या. हातपाय कापायला लागले. तुला कसं होतं? अजून तोंड काय बोलता नाही येत. एवढा गारटलेला की त्याची बुगडी पण वळली आहे. तो आतमध्ये तितका भयानक करून बोलत होता आणि आता पण तो अजून तसाच बोलतात. मे बी थोडं बॉडीला नॉर्मल टेम्परेचर यायला त्याला वेळ लागेल. कारण की 45 मिनिटं आम्हाला कमी असतील, पण 45 मिनिटं खूप होतात. ते आर्टिफिशियल आहे ना किती झालं तरी तर. आणि एकदम आपण आपल्या मुंबईच्या गरमीच्या वातावरणातून एवढ्या अगदी -10 डिग्रीमध्ये जेव्हा जातो तेव्हा हेच हालत होईल. पण खूप मजा आली. एक खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आतमध्ये 2-3 राईड पण आहेत, तर आम्ही 2-3 राईड केल्या. स्नेली पण 1-2 राईड केल्या आणि खूप धमाल आली, खूप मजा केली आम्ही. तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, तर हा व्हिडिओ एवढाच होता. तुम्ही पण या नक्की, फॅमिलीला घेऊन या, छोट्या मुलांना घेऊन या. खूप छान एक्सपिरियन्स आहे. त्यांना लहान मुलांना पण असं स्नो एन्जॉय करता येईल. तुम्ही पण या नक्की विजिट करा. हे आम्ही आलो ते नेक्ससमध्ये आहे आय गेस. फिनिक्स मार्केट सिटी कुर्लाला पण आहे स्नो वर्ल्ड, पण आय गेस तिकडे थोडे रेट जास्त आहे. तिकडे थोडं मला ओके वाटलं. 600 होतं इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस पर पर्सन. तर मी नक्की रेकमेंड करेन. आणि आतमध्ये पण फॅसिलिटीज खूप चांगल्या आहेत आणि आय गेस इथे जास्त क्राऊड नाही आहे. ते एक आहे, जास्त क्राऊड नाही तर राईड करायला आपल्याला फटाफट मिळतं. येस. तर तुम्ही पण नक्की या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.